नमस्कार. एक चांगलं प्रॉडक्ट आज तुमच्यासमोर आम्ही सादर करत आहोत. प्रॉडक्टचं नाव आहे टायपिंग स्पीड. बऱ्याचशा गव्हर्नमेंट जॉबसाठी टायपिंगचं सर्टिफिकेशन लागतं आणि त्या सर्टिफिकेशनसाठी पहिली अट ही असते की तुमचा स्पीड खूप चांगला असला पाहिजे. विद्यार्थी क्लास लावतात, पण क्लास लावल्यानंतर त्यांना रेग्युलर जाता येत नाही आणि रेग्युलर जरी गेले तरी कालावधी कमी पडत असल्यामुळं किंवा कमी वेळ मिळत असल्यामुळं त्यांना आपला स्पीड मेंटेन ठेवता येत नाही. तर अशा केसमध्ये आम्ही काय केलेलं आहे, त्यांच्यासाठी एक मोबाईलचा ॲप आणलेला आहे. मोबाईलला आपण ही अशी एक OTG केबल मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होते. एक मोबाईलचा स्टँड, साधारणतः स्टँड आणि ही OTG केबल धरून तुम्हाला 50 ते 100 रुपये खर्च येऊ शकतो. त्याच्यानंतर एक असा USB कीबोर्ड तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता. सेकंड हँड USB कीबोर्ड ब्रँडेड कंपनीचा घेतला तर तो साधारणतः 100-125 रुपये मिळून जातो. नवीन घेतला तर 150 ते 250 रुपयेपर्यंत चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला कीबोर्ड मिळून जाते. तर 200-250 रुपये तुम्ही खर्च केले तर तुम्हाला घरी बसून सुद्धा टायपिंगचा प्रॅक्टिस करता येईल. मराठी आणि इंग्रजी दोन्ही विषयांचे लेसन तसेच स्पीड टेस्ट या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मी दिलेल्या आहेत. तुम्हाला मी आता डेमो दाखवतो. हे पहा, आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत. तर या ठिकाणी हा जो दिसतो तो ॲप आहे, याला आपण चालू करूया. समोर 2 ऑप्शन दिसतील, मराठी टायपिंग आणि इंग्लिश टायपिंग दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. आपण मराठी घेऊया. त्यामध्ये त्याचे लेसन दिलेले आहेत. त्याच्यानंतर मराठीची प्रॅक्टिस मिळावी म्हणून प्रॅक्टिससाठी विंडो दिलेली आहे. स्पीडसाठी 2 प्रकार दिलेले आहेत. एक म्हणजे ॲक्च्युली एक्झामसाठी टेस्ट घ्यायची असेल तर त्याला टायमर लावून घेता येईल आणि नुसतंच मला स्पीड चेक करायचा असेल तर माझ्याकडे एखादा पॅराग्राफ आहे, त्यात बघून मला टायपिंग करता येईल. तर मराठीचा फॉन्ट तो त्यामध्ये ॲटोमॅटिकली घेतो. तर तुम्हाला काही मी ओपन करून दाखवतो. हे स्पीड टेस्ट आहे. स्क्रीन तुम्हाला उभी धरता येईल किंवा आडवीसुद्धा धरता येऊ शकेल. तिथं 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 7 मिनिट आणि 10 मिनिट असे ऑप्शन दिलेले आहेत. त्यातला तुम्हाला जो पाहिजे तो ऑप्शन निवडता येईल. मी सध्या 1 मिनिट निवडला. टेस्ट सुरू करा या बटनावरती क्लिक केलं की तुम्हाला तिथं पॅराग्राफ दिसेल. तो पॅराग्राफ तुम्हाला ह्या विंडोमध्ये टाईप करायचा आहे आणि टाईप करत असताना तो तुमचे की स्ट्रोक काउंट करणार आहे. एकूण चुकीचे शब्द किती आहेत आणि तुमची ॲक्युरसी लेवल काय आहे तो हे सगळं सांगेल. या व्यतिरिक्त तुमचा एकूण स्पीड किती आहे तो सांगेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतःशी स्पर्धा करताय तर प्रत्येक वेळी तुमचा स्पीड रेकॉर्ड केला जाईल. तर आत्तापर्यंत माझा स्पीड किती आहे बघा, तर तुम्ही 22 नोंदवलेला आहे. तर नेक्स्ट टाइम जर मी 23पेक्षा अधिक किंवा 22पेक्षा अधिक वेगाने टाईप केलं की परत मी स्वतः त्या लिस्टमध्ये टॉपला असेल. म्हणजे स्वतःचीच लिस्ट आपण क्रिएट करतोय, त्याला लीडर बोर्ड असं म्हणतात. कारण मोबाईल हा तुमचा इंडिव्हिज्युअल असणार आहे. तर मग आपण दररोज आपण चेक करतोय की कालच्यापेक्षा मी अधिक बेटर स्पीडने टायपिंग करतोय की नाही हे मला चेक करता येणार आहे. तर या पद्धतीने करता येईल. मी तुम्हाला पाहिजे थोडीशी टेस्ट घेऊन दाखवतो. मी तर टेस्ट सुरू करत आहे. इथं टायमर आता सुरू झालेला आहे आणि मग मला इथं टाईप करायचं. मला कोणताही फॉन्ट वगैरे निवडायचा नाही आहे. तिथं फॉन्ट हा ॲटोमॅटिकली येतोय. इथं मला फक्त टाईप करायचं आहे. मी कीबोर्डवरती जातो आहे आणि त्या ठिकाणी मी त्याला कानात कंप्लीट केलं. त्याला लिहिलं, लिहिलं. बॅक प्रेस अलाउड ठेवलेला आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर इथं मला भवितव्यासाठी हा एक शब्द पूर्ण लिहायचा आहे. तर त्यांनी काय केलं, हायलाईट केले बघा त्याला आणि ग्रीन केलेलं आहे. मी स्पेस दिलं. आता तो पुढच्या शब्दावरती आला आहे. तो शब्द मला टाईप करायचा आहे. पालक हा शब्द दिलेला आहे. मी टाईप केलं. आता पुढे गेलो तर इथं मला चे हा शब्द लिहिता आला. आता बघा खालची लाईन ऑटोमॅटिकली वरती आलेली आहे. तर अशा पद्धतीने तो तुम्हाला सतत जे तुम्हाला टाईप करायचं आहे तोच भाग समोर दाखवणार आहे. सर्व तो आता माझा त्या वेळ संपलेला आहे. आपण 1 मिनिट निवडला होता. तर सुरुवातीला जोपर्यंत माझा 1 मिनिटाचा स्पीड 30 शब्द प्रति मिनिट होत नाही तोपर्यंत मी 2 मिनिटचा स्पीड चेक करायचा नसतो. मग आम्ही विद्यार्थ्यांना काय सांगतो की तुम्ही पहिल्यांदा 1 मिनिटाचा स्पीड चेक करा. तो जर का 30+ होत असेल तर मग 2 मिनिटाकडे जा. तो जर 30+ झाला की मग 3 मिनिट, मग 5 मिनिट, मग 7 मिनिट असं करता करता तुम्ही अगदी 7 मिनिटापर्यंत किंवा 10 मिनिटापर्यंत जा. गव्हर्नमेंटच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षा असतात त्याचा स्पीड सरासरी 35चा असतो. 35 शब्द प्रति मिनिट असला पाहिजे. आणि ज्या स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम असतात त्याचा स्पीड 2 असतात वेगवेगळे. 30ची परीक्षा असते आणि 40ची परीक्षा असते. त्या दोन्हींची तयारी तुम्हाला एकाच ॲपमध्ये करता येईल, अगदी मराठी आणि इंग्रजी सुद्धा.
तर या ठिकाणी मी माझं नाव लिहितो AYUB आणि आता मला काहीतरी टाकायचं म्हणून नंबर 1 टाकला. मी चेक करतो की हे येते आहे का. तर माझा स्पीड किती आहे बघा, कीस्ट्रोक सांगितलं 35 आहे. त्याच्यानंतर योग्य शब्द किती, मी 3 शब्द टाईप केलेले आहेत. चुकीचे शब्द 0 आहेत. ॲक्युरसी लेवल किती आहे तर 100% आहे. तर आपलं टार्गेट हेच असेल की ॲक्युरसी माझी 100% असली पाहिजे. कमीत कमी शब्द माझे चुकले पाहिजेत, जास्तीत जास्त शब्द करेक्ट टाईप व्हायला पाहिजेत आणि मग हे मेंटेन करून मला माझा स्पीड वाढवायचा. आता माझा स्पीड 3चा असल्यामुळं इथं आयुब 1 नावाचं इथं रेकॉर्ड बघा खाली झालेलं आहे. 3 नंबरला इथं रेकॉर्ड झालं बघा, ते इथं आलं ते 3 शब्द प्रति मिनिट. तर मी आता अजून खाली आहे, म्हणजे मी 22पेक्षा अधिक वेगाने टाईप केलं तरच माझं नाव वरती येईल. आणि सेम नाव टाकलं तरी पण चालणार आहे, वेगवेगळे टाकले तरी पण चालणार आहे. किंवा मी तारीख टाकेल, आयुबन लागेल की आज 7 फेब्रुवारी आहे, तुम्ही 7 फेब्रुवारी टाकेल की जेणेकरून मला चेक करता येईल की माझा स्पीड मेंटेन राहतोय का किंवा माझं स्पीड वाढत चाललं आहे का. तर या पद्धतीने मला काम करता येत आहे. तर ह्याला मी एक्झाम्पल दाखवलं. तर असंच तुम्हाला स्पीड टेस्ट पण घेता येईल. हे दुसरं दाखवतो तुम्हाला मी. इथं मी टायमर लावलेला आहे, पण इथं तुम्हाला मी पॅराग्राफ दिलेलं नाही आहे. तुम्ही न्यूजपेपर, पुस्तक जे पाहिजे ते कागद घेऊन बाजूला ठेवू शकता आणि त्यात बघून तुम्ही टाईप करू शकता. तर हे तिथं दिलेलं आहे. तो काय करतो, तितका वेळ संपला की तुम्हाला लगेचच स्पीड सांगतो. हे तर तो तुम्हाला चुका बरोबर हे सांगण्यापेक्षा तुम्ही तुमचा स्पीड किती मेंटेन ठेवता हे पाहणं गरजेचं आहे, ते दाखवतो. त्याच्यानंतर इथं लेट्स प्रॅक्टिसमध्ये आणखी एक मी तुम्हाला मेथड दिलेली आहे की तुम्ही फक्त शब्दांची प्रॅक्टिस करू शकता, वेगवेगळ्या शब्दांची, त्यासाठी हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लेसन पाहिजे असेल तर तुम्ही ह्या सोबत लेसन टाईप करू शकता. मी हुबेहूब जे आपण PC वरती वापरतो त्याच प्रकारचे सॉफ्टवेअर तयार करायचा प्रयत्न केला आहे. त्याला कॉपी सेम टू सेम कॉपी केलेलं आहे, पण हे मोबाईल रिस्पॉन्सिव्ह आहे. आता काय टाईप करायचं, मला लेसन आहे तर मला इथं दाखवतो बघा वरती, तो A अक्षर प्रेस करा तर तुम्हाला अनुस्वार देता येईल. मग तो सांगतो की स्पेस दाबा, मग मी स्पेस दिला पाहिजे. मग तो सांगतो की आता मात्रा टाकायचा आहे तर मात्रासाठी काय आहे ते S आहे. तर अशा तो बेसिक लेसन सुद्धा तुम्हाला समजावून सांगतो. ते सगळे लेसन तिथे दिलेले आहेत शब्दापर्यंत. तर इथं 36 लेसन टाकलेले आहेत. असे सगळे लेसन जे आपण नॉर्मली जे PC वरती वापरतो ते PC वर सुद्धा सॉफ्टवेअर चालतं आहे, तसंच हे मोबाईलवरती कसं चालेल यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि अतिशय चांगल्या प्रकारे लेसन, त्याच्यानंतर शब्दांची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस, त्याच्यानंतर स्पीड टेस्ट चेक करता येणं आणि एक्झामची तयारी, या 4ही गोष्टी इथं मी दिलेल्या आहेत. ते दिस वॉज ऑल अबाउट मराठी टायपिंग. आता आपण इंग्लिश टायपिंगकडे बोलूया. इंग्लिशमध्ये मी 2च सध्या गोष्टी टाकलेल्या आहेत. एक तर लेसन आहेत, 8 लेसन टाकलेत फक्त मी, आणि पटापट ते लेसन संपतील असं ते पाहिलेलं आहे की जेणेकरून विद्यार्थ्याला इथं फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ते दिलेले शब्द टाईप करत जायचं आहे. JKL सेमिकोलन. आणि जर तुमचा चांगला स्पीड असेल आणि तुम्हाला ही मधली वेळ व्यवस्थित येत असेल तर तुम्ही डायरेक्टली नेक्स्ट लेसनवर जाऊ शकता, हे पण तो सांगतो. अदरवाईज यू कॅन टाईप अगेन, पुन्हा एकदा तुम्हाला करता येईल. तर पटपट तुम्हाला हे लेसन कंप्लीट करता येतात आणि दररोज सेम लेसन केले तरी पण चालतं आहे. आणि तुम्हाला एवढंच नाही, तो खाली सांगतो बघा ॲक्युरसी लेवल तुमची किती आहे, स्पीड किती आहे. इथे दिसते बघा ॲक्युरसी, स्पीड, आणि तुम्ही 1 मिनिटामध्ये किती वेळा टाईप केलं हे पण तो सांगतोय. तर अशा प्रकारे आपल्याला हे लेसन कंप्लीट करता येतात. हे नेक्स्ट लेसनवर गेलं की तो पुढची लाईन देतो, हे नेक्स्ट लेसनवरती. असं करता करता मी फक्त त्यामध्ये 8च लेसन दिलेले आहेत. तेवढे 8 लेसन तुमचे कंप्लीट झाले की ओळखायचं तुम्हाला आता टाईप करता येतं व्यवस्थित. आता फक्त स्पीड मेंटेन करा, मग डायरेक्टली आपण स्पीडवरती जातो. इथे सेम मराठीप्रमाणेच दिलेलं आहे. तुम्ही टाईम निवडू शकता. स्टार्ट टेस्ट केलं की तुम्हाला इथं तो नाव विचारतो. मी माझं नाव लिहिलेलं आहे. ओके केलं की तो वरती एक पॅराग्राफ आलेला आहे, खाली एक टेक्स्ट बॉक्स आलेला आहे, त्यात तुम्हाला टाईप करता येईल. त्याच्याही खाली बघा कीस्ट्रोक दिसते तुम्हाला, करेक्ट वर्ड, रॉंग वर्ड, ॲक्युरसी, आणि त्याच्या खाली तुम्हाला या पद्धतीने स्वतःचा एक लीडर बोर्ड तयार झालेला दिसेल की त्यात तुम्ही तुमचा स्पीड मेंटेन करताय का, तुमची ॲक्युरसी तुम्ही मेंटेन करताय का, तुमचा स्पीड वाढतोय का, हे सगळं आपल्याला चेक करता येतं. अशा पद्धतीने हे इंग्लिशचं सॉफ्टवेअर आपण तयार केलेलं आहे. याची किंमत अतिशय कमी आहे. प्रत्येक विद्यार्थी आपल्या मोबाईलमध्ये असा ॲप इन्स्टॉल करून घेऊ शकतो आणि त्या विद्यार्थ्याला ह्या ॲपचा द्वारे त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना हवं तेव्हा, हवं तितक्या वेळा आणि जितक्या पाहिजे तितक्या मोठ्या कालावधीसाठी हे ॲप वापरता येईल आणि आपला स्पीड मेंटेन करता येईल. तुम्ही कोणत्याही प्रोफेशनमध्ये असाल तरीसुद्धा तुम्हाला टायपिंगची गरज पडणार आहे. गव्हर्नमेंटची परीक्षा द्यायची म्हणूनच नाही, तर इतरही कामासाठी तुम्हाला टायपिंगचा स्पीड मेंटेन करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला टायपिंगचा स्पीड मेंटेन करायचा असेल तर तुमच्याकरता हे ॲप अतिशय उपयुक्त आहे. तर खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा
तुम्हाला हा ॲप आम्ही उपलब्ध करून देऊ. धन्यवाद.